तैसा अमृतची मी किरीटी परी प्रकृतीचे अधिष्ठी ते साकारपणे नटे नटी कार्या लागी। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 4 आणि 4थ्या अध्यायातील ओवी क्रमांक 48। या ओवीमध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मी निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, आरोप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे। पण अशा निर्गुण असलेल्या भगवंताला सगुणाचा आधार घेऊन अनेक वेळा कार्याला यावं लागतंय। निर्गुण असलेल्या भगवंताला सगुणाचा आधार घेऊन अनेक वेळा कार्याला यावं लागतंय। कशासाठी यावं लागतंय, काय यावं लागतंय, त्याची ओळख पुढच्या श्लोकात भगवंत आपल्याला करून देतात। अर्थात या 4थ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 8 काय म्हणतात भगवंत या 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये। या 48व्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात की मी निर्गुण असून सगुणामध्ये मला यावं लागतंय। अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचा अवतार धारण करावा लागतो, अनेक प्रकारची रूप मला धारण करून या ठिकाणी यावं लागतंय। कशासाठी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवंताला प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये यावं लागलेलं आहे, कारण महत्वाची 3च आहेत, बरं का। तशी कारण अनेक असतील, पण महत्वाची कारण 3च। धर्माची स्थापना, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण। धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा कार्य करण्यासाठी यावं लागलेलं आहे। काय म्हणतात भगवंत, मी निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकल्प आहे, निसंग आहे, अरूप आहे, निराधार आहे। पण असं असताना सुद्धा मला सगुण रूपामध्ये यावं लागतंय, वेगवेगळ्या प्रकारची रूप धारण करून घ्यावी लागतात, यावं लागतंय। या ठिकाणी या ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या मामनोली कुंदे या गावातील हे भरणुके परिवार, अर्थात आमचे बाबा श्री हरिश्चंद्र रामचंद्र भरणुके आईसाहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बाबांनी हे मंदिराची स्थापना केलेली आहे। कैलासवासी श्री वसव सीताबाई रामचंद्र भरणुके यांच्या स्मरणार्थ कैलासवासी हरिश्चंद्र रामचंद्र भरणुके आणि कैलासवासी तारामती हरिश्चंद्र भरणुके या ठिकाणी हे भव्य दिव्य असं पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आणि त्याची उभारणी केली, श्रींची स्थापना या ठिकाणी केली। आणि या मंदिराला जवळजवळ 23 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणजे रौप्य महोत्सवाकडे आपली वाटचाल आहे, बरं का। रौप्य महोत्सवाकडे वाटचाल आहे आपली गेली 23 वर्ष। अर्थात हे वर्धापन दिन आहे 23वे वर्ष, 23वे। आणि 23 वर्ष या ठिकाणी जेव्हापासून श्रींची स्थापना झालेली आहे, श्रींचं आगमन या ठिकाणी मंदिरामध्ये झालेलं आहे, तेव्हापासून सतत अनेक वेळा अर्थात प्रत्येक एकादशीला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला जातो, बरं का। जेव्हापासून या ठिकाणी श्रींचं येणं झालं, स्थापना झाली, या मंदिराची उभारणी झाली, तेव्हापासून जवळजवळ 12 ते 13 वर्ष सतत वद्य एकादशी आणि शुद्ध एकादशी या दोन्ही एकादशीला या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, हरिपाठ अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जायचे। आजही महिनाभरातून एका एकादशीला, शुद्ध एकादशीला ना दादा, शुद्ध एकादशीला या ठिकाणी आपण प्रत्येक एकादशीला अर्थात प्रत्येक शुद्ध एकादशीला कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। वैद्य एकादशीला या ठिकाणी हरिपाठाचा कार्यक्रम असतो, बरं का। आणि नित्य नेमाची पूजा। मी म्हणेन आमच्या भरणुके बाबांनी या तिन्ही मुलांकरिता, अर्थात आमचे संतोष दादा असतील, रोहिदास दादा असतील, राजेंद्र दादा असतील,
या तिन्ही मुलांकरिता किती संपत्ती कमवली, किती संपत्ती ठेवली याच्याशी आम्हाला आवश्यकता नाही आणि याची विचारणाही आम्ही तुम्हाला करणार नाही. पण दादा, तुमची व्यवस्था या ठिकाणी करता करता बरं का, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला समाधान मिळावं, सुख मिळावं, आध्यात्मिक आनंद घेता यावा, या उद्देशाने बाबांनी या ठिकाणी या मंदिराची निर्मिती केली, मंदिराची रचना केली, श्रींचं आगमन या ठिकाणी झालं. पण ऐका ना, तुमचा विचार करता करता, तुमच्या समाधानाचा, तुमच्या सुखाचा विचार करता करता या पंचकृषीतील भाविक भक्त या ठिकाणी आनंद घेतात. बरं का, या पंचकृषीतील भाविक भक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन भगवंताचं नामचिंतन करतात. आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य काम जर असेल ते पुण्याचं काम आमच्या बरुणेके बाबांनी केलंय. सगळ्यात मोठं पुण्याचं काम. बरं का, प्रत्येक माणसाला आपलं जीवन जगत असताना आपला धंदा मुलाने सांभाळावा असं प्रामाणिकपणे वाटतंय की नाही? एखादा शेतकरी जर असेल ना तर त्याला काय वाटतंय माहिती आहे का, माझी शेतीवाडी माझ्या मुलाने व्यवस्थित सांभाळली पाहिजे, वाटतंय की नाही? अरे संसाराचे विचार, प्रपंचाचे विचार प्रत्येकाकडे येतात रे, पण मी जो परमार्थ करतोय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, मी जे कार्य करतोय ते माझ्या मुलावालांनीही करावं आणि ती व्यवस्था बाबांनी या ठिकाणी मंदिराच्या रूपामध्ये तुमच्यासाठी केलेली आहे. बरं का, माझ्या मुलांनी, माझ्या सुनांनी, माझ्या नातवंडांनी ते कार्य केलं पाहिजे. बरं का, आणि अशा प्रकारे या ठिकाणी ही व्यवस्था बाबांनी आपल्यासाठी केली. गेली 23 वर्षापासून या ठिकाणी अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच सहभागी होत आहेत, सर्वच या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आनंद घेतोय. स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी जगणारी माणसं अनेक असतात. आपल्या जागेमध्ये, आपल्या घराच्या बाजूला भव्य दिव्य मंदिर असावं ही संकल्पना तर अतिशय चांगली, अतिशय सुंदर आहे. बरं का, पण आजच्या या कलियुगाचा जर विचार केला ना दादा, तर काही घरं आज अशी पण पाहायला मिळतात, बाबा करोड रुपयाचे बंगलेत पण देवारा नाही. काय समजतंय? करोड रुपयाचे बंगलेत पण देवारा नाहीये. आज मी म्हणेन बाबा विचाराने एवढे श्रीमंत होते की त्यांनी तर त्यांच्या मुलांची व्यवस्था केलीच केली, त्यांनी तर त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलंच केलं, पण तुमच्या आमच्याकडून सुद्धा त्या पांडुरंग परमात्म्याचं कार्य घडावं या उद्देशाने या ठिकाणी सर्वांची व्यवस्था बाबा असतानाच केली. आणि विशेष म्हणजे 12-13 वर्षे स्वतः बाबांनी इथे सेवा केली. ते भाग्य बाबांना लाभलं आहे की नाही? 12-13 वर्षे स्वतः बाबांनी सेवा केली आणि ती सेवा करत असताना एकही एकादशी अशी जाऊ दिली नाही की त्या एकादशीला कीर्तन नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, अशी एकही एकादशी जाऊ दिली नाही. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती जर असेल तर हीच आहे. बरं का, आणि ही संपत्ती अविनाश आहे, चिरकाल टिकणारी आहे, चिरकाल टिकणारी आहे. आता बघा, बाबांच्या नंतर दादा आहेत, संतोष दादा, रोहिदास दादा आणि राजेंद्र दादा. यांच्याकडे ते विचार आपल्याला पाहायला मिळतात, यांच्याकडे ते आध्यात्मिक कार्य करण्याची तळमळ आपल्याला पाहायला मिळते. आजोबांनी अशी व्यवस्था केली की नातवांची चिंता वडिलांना करायची गरज नाही, कारण तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारच आहेत आणि चालावंच लागणार आहे, चालावंच लागणार आहे. उलट आमचं मतभाग्य आहे, या पंचकृषीतील माणसांचं, सगळ्या भाविक भक्तांचं मतभाग्य आहे की पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आम्हाला या मामनोली कुंदे गावामध्ये होतंय. आणि सगळ्यात मोठी व्यवस्था आमच्या बरुणेके बाबांनी केली. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या प्रकारे पुण्याचं काम केलं, पुण्य कार्य घडेल अशा प्रकारे व्यवस्था केली. आणि म्हणून स्वतःसाठी स्वार्थासाठी जगणारी माणसं अनेक असतात, पण देवासाठी आणि समाजासाठी जे कार्य करतात ना ते थोर असतात, तेच थोर असतात खऱ्या अर्थानं. या ठिकाणी जी ओवी आपण प्रवचन सेवेसाठी घेतलेली आहे, या ओवीमध्ये भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, तैसा अमूर्तची मी किरीटी, मी निर्गुण आहे. काय म्हणतात भगवंत? परी प्रकृती जी अधिष्ठी, पुरुष आहे पण प्रकृती घेऊन यावं लागतंय, ब्रह्म आहे माया धारण करावं लागतंय, निर्गुण आहे सगुणामध्ये यावं लागतंय. कसं? ते साकारपणे नटे नटी कार्या लागी, कार्य करण्यासाठी बरं का वेगवेगळ्या प्रकारचं कार्य घडावं या उद्देशाने या ठिकाणी भगवंताला
वेगवेगळ्या रूपाने या ठिकाणी यावं लागतंय. आणि खऱ्या अर्थानं रूप जरी कितीही असली, बरं का, रूप वेगवेगळी जरी असली, रूप धारण केलेली वेगवेगळी जागा जरी असली, तरी सुद्धा रूप धारण करणारा एकच आहे. अवतार जरी वेगळं असलं तरी अवतार घेणारा मालक मात्र एकच आहे, तो भगवंत मात्र एकच आहे. म्हणून भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. कशासाठी यावं लागतंय? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना. धर्म रक्षावया भक्तजना पालिसी. बरं का, हे कार्य करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा यावं लागतंय. या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना, बरं का, बाबांनी एक दिशा दाखवून दिली आपल्याला. हरिश्चंद्र बाबांनी, आमच्या आईसाहेब तारामती आईसाहेब यांनी एक दिशा दाखवून दिली, मुलांना दिशा दाखवून दिली, पंचक्रोशीतील लोकांना दिशा, चांगला मार्ग दाखवून दिला. बरं का, त्या मार्गावर चालण्याचं काम आम्ही केलं पाहिजे, त्या मार्गावर प्रवास करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आलं का लक्षात? मी आल्याबरोबर या ठिकाणी दादांनी मला सांगितलं, धोरडे महाराज म्हणे लहान होते त्यावेळेला, जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला, पण आवड होती. काय कीर्तन झाला का भजन, मागदी रात्रपर्यंत भजन करायचे. बरं का, बघा, म्हणजे मी सुरुवातीलाच बोललो की बाबांनी फक्त बाबांच्या मुलांचीच व्यवस्था नाही केली, आम्ही घडण्यामागे, कारण असे आदर्श व्यक्ती आहेत. आम्ही घडण्यामागे, आमच्याकडे जी धर्म कार्य करण्याची जी प्रेरणा आहे, जी स्फूर्ती आहे, त्याला कारण ही वरिष्ठ माणसं आहेत. आणि त्यांच्याकडून एक आदर्श घेतला, त्यांच्याकडून एक त्यांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असताना अधिक करून धावपळ असते. जेवढी दादांची असते, जेवढी वरुणके परिवाराची असते, तेवढीच धावपळ आमच्या धोरडे महाराजांची असते. बरं का, सगळं सहकार्य बऱ्याचशा प्रकारचं त्यांचं असतंय. असो, सहकार्य म्हणण्यापेक्षा ही सेवा करायला मिळतं हे आपलं भाग्य, नाही का मग? सेवा करायला मिळते हे आपलं भाग्य. आणि देवाचं कार्य जर आपल्याला करायचं असेल, धर्माचं कार्य जर आपल्याला करायचं असेल, तर बाकी सगळं बाजूला ठेवलं पाहिजे. आलं का लक्षात? घरामध्ये जर गोडे तेलाचा डबा आहे, त्यामध्ये अर्धा डबा भरलेला आहे, बरं का, काही ते स्टीलचा डबा असतो, त्याच्यामध्ये गोडे तेल ठेवतात बघा, एक पळी असते घरामध्ये रोज वापरायला, तो अर्धा डबा भरलेला आहे तेलाचा. बरं का, साखर आणले घरामध्ये, ती साखर ठेवायला डबा नाही आहे. आता हा अर्धा डबा रिकामा आहे, साखर किती आहे? अर्धाच डबा भरल एवढी आहे. म्हणून वरती साखर ठेवून चालेल का? त्याच्या चालेल? चला बाबा, जोपर्यंत साखर संपते तोपर्यंत संपून घेऊ, राहिलेला खालचा गोडे तेल नंतर वापरू. जर गोडे तेलाच्या डब्यामध्ये आम्हाला साखर ठेवायचे, तर पहिले ते तेल काढावं लागणार आहे, तो डबा स्वच्छ पुसावा लागणार आहे, घासावा लागणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला साखर ठेवता येणार आहे. आम्हाला जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे, देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य करायचंय, ते विचार जर आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये जर ठेवायचं आहे, तर ते ठेवण्याच्या आधी आमचं अंतःकरण, आमचं मन आधी आम्हाला खाली करावं लागणार आहे. आम्हाला आधी ते खाली करावं लागणार आहे. वाईट विचार ठेवून चालणार नाही, किलमिश ठेवून चालणार नाही, कचरा ठेवून चालणार नाही. आम्ही घरामध्ये जगत वागत असताना घरात कचरा ठेवत नाही, घरातला कचरा काढतो, कारण आम्हाला माहिती आहे घरात कचरा ठेवणं म्हणजे अवदसाचं लक्षण आहे. आई खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना? घरात कचरा ठेवणं म्हणजे अवदसाचं लक्षण आहे. आणि आम्ही अपेक्षा कसली करतोय, काय आली पाहिजे आमच्या घरात? लक्ष्मी कधी येईल, अवदसा बाहेर काढाल तेव्हाच ना. बरोबर आहे की नाही? आम्ही घरात जर कचरा ठेवत नाही, तर मग मनातल्या कचऱ्याचा विचार का करत नाही बरं काढायचा? अंतःकरणातल्या कचऱ्याचा का विचार करत नाही? तो काढला पाहिजे म्हणून. आणि म्हणून आपला विषय असा आहे की जर आम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही बाकीच्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. त्यात सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी म्हणजे रथी महारथींना लयाला नेणारी अहंकार. सगळ्यात मोठी गोष्ट येते अहंकार. एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला,
की तो कितीही ज्ञानी असू द्या, त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्याला होत नाही. बरं का, अहंकार जर निर्माण झाला तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्याला होत नाही, कारण तो अभिमानच करून देत नाही ना. अहंकार, मत्सर, तिरस्कार, मान अपमानाला जर भुकेलेला असेल महाराज तो कधीच यशस्वी होत नाही. माझ्या सकट सगळेच मान अपमानाला जर भुकेलेला असेल, एखादी शाल दिली नाही टायमाला म्हणून जर उचलापट करत जात असेल, एखाद्या वेळेला श्रीफल नारळ दिला नाही तर तो जर उचलापट करत जात असेल तर समजाचा याची गती चालू झाली. बरं का, आम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर कार्य करायचं आहे ना, बरं का, देवाची कृपा आमच्यावर व्हावी असं जर वाटत असेल ना, तर त्यासाठी सर्वप्रथम आमच्याकडे नम्रता महत्वाची आहे. आणि ऐका, समोर आहेत म्हणून बोलतो असं नाही. तुम्हाला आदर्श जर घ्यायचा असेल तर धोरडे महाराजांचा आदर्श घ्या. माणसाने किती नम्र असावं, बरं का. दादाने मगाशीच सांगितलं. आणि तोच मनुष्य नेतृत्व करू शकतो एखाद्या गोष्टीचा, ज्याच्याकडे सहनशीलता आहे. एखादा जर बोलला ना, ठीक आहे, हरकत नाही. एखाद्याने काही विरोध केला ना, ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करायचं, आपण त्या पद्धतीने चालायचं. बरं का, आणि म्हणून हे गुण, मी महाराजांचं स्तुती करतो असं नाही, मी महाराजांचं स्तवन करतो असं नाही, चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. पण आमच्याकडे हे चांगले गुण बाबांमुळे आले, हे विसरता कामा नये. म्हणजे बाबांसारख्या आदर्श व्यक्तींमुळे आले, हे विसरता कामा नये. बरं का, आता ज्याच्याकडे हे गुण आहेत ना, मौली भगवंताने 12व्या अध्यायामध्ये भगवंताला आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगितली नाही का, 12व्या अध्यायामध्ये. आणि त्याच्यामध्ये भगवंत सांगतात, मला कोण आवडतो, मोठी मोठी फलं देणारा आवडतो असं नाही सांगितलं. मोठे मोठे हार अर्पण करतो तो आवडतो असं नाही सांगितलं. तुपाचा दिवा लावतो तोच आवडतो असं नाही सांगितलं. सुगंधी अगरबत्ती लावतो तोच आवडतो असं नाही सांगितलं. त्यामध्ये भगवंताला आवडणाऱ्या भक्तांच्या यादीमध्ये भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मयो अर्पित मनोबुद्धिर्यो मद भक्तः समे प्रियः. जे सदा संतुष्ट आहेत. महत्वाचा विषय आहे, जर माणसाला संतुष्ट राहायचं असेल ना, आपण सोशल मीडियाला वाचतो बघा, सुख 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 म्हणजे काय हो, जे आहे त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. सुख म्हणजे सुखाची व्याख्या वेगळी काय आहे, जे आहे त्यात समाधान माना याला सुख म्हणतात. तुम्ही दुसऱ्याकडे जर बघत बसाल तर आयुष्यात कधीच सुखी होणार नाही, कधीच नाही होणार. तुम्हाला देवाच्या कृपेने जे प्राप्त झालंय त्यात समाधान माना, त्याला सुख म्हणतात. म्हणून तर संत म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावी चित्त असू द्यावे समाधान. काय म्हणतात, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक तूप आहे संचिताचे. संतुष्ट सततम योगी, मान अपमान अजिबात नाही. तुम्ही कधी स्टेजवर बोलवा नका बोलू, काही फरक पडणार नाही. तुम्ही कधी पुढे घ्या नका घेऊ, काही फरक पडणार नाही. देवाच्या कार्यामध्ये, धर्माच्या कार्यामध्ये, एखाद्या हरिनाम सोहळ्यामध्ये आमच्या वाट्याला आलेली सेवा नम्रपणे करायची आणि बाजूला व्हायचं, याला संतुष्ट म्हणतात. मान अपमान नाही, जय पराजय नाही, सुख दुःखाच्या पलीकडे गेलेला आहे. मन आणि बुद्धी ज्याने भगवंताला अर्पण केलेली आहे, असे भक्त देवाला आवडतात, असे भक्त देवाला आवडतात. आणि म्हणून भगवंताला अनेक वेळा कार्याला यावं लागलेले असं भगवंत या ठिकाणी प्रस्तुत ओवीतून 4था अध्याय आणि 48वी ओवी, बरं का, या ओवीतून भगवंत म्हणतात, अनेक वेळेला कार्याला यावं लागलेले, अनेक वेळेला कार्याला येत असतो. माऊली पुराणामध्ये असा उल्लेख आहे, बरं का, पुराणामध्ये असं सांगितलंय, स्वतः भगवंत म्हणतात की कृता, त्रेता आणि द्वापार ह्या तिन्ही युगांमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या अवतारामध्ये येणार आहे. बरं का, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की आदी करून अनेक अवतारामध्ये मी येणार आहे. कृता, त्रेता आणि द्वापार. कलीमध्ये भगवंत म्हणतात, मी अवतार घेणार, साधू संतांच्या रूपाने कार्य करणार आहे. काय म्हणतात भगवंत, कलियुगामध्ये मी साधू संतांच्या रूपामध्ये अवतार करणार आहे, अवतार घेणार आहे, किंवा साधू संतांच्या रूपामध्ये कार्य करणार आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार मान्यच केलं पाहिजे. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकाशी आले, मान्य केलं पाहिजे.
देवाचं कार्य करण्यासाठी देवालाच ह्या रूपामध्ये यावं लागलेलं आहे आणि ते देव कार्य करत असतात, बरं का. मग आता कार्य करत असताना विरोध हा प्रत्येकाला आहे. काय त्या विरोधाला सुरुवात कुठून होईल ते पण सांगू शकत नाही. शेजारी, समाज, गाव, घरातून, बरं का, कुठूनही होईल. पण ज्या वेळेला आपण धर्म कार्य करतोय ना, त्यावेळेला फक्त जगद्गुरु तुकोबांकडे बघायचं आणि पावलं टाकत चालायची. माऊली ज्ञानोबांकडे पाहायचं, पावलं टाकत राहायचं, पुढे पुढे वाटचाल करत राहायची. प्रेरणा मिळते, एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. संत काय म्हणतात माहितीये का, ज्याच्याकडे सद्विचार आहेत त्या माणसाने थांबूच नाही, बरं का, थांबूच नाही. त्याने जे कार्य आपल्याला साध्य करायचंय ना, ते कार्य साध्य होईपर्यंत थांबू नये. नदीने किती वेगाने आणि किती अंतरापर्यंत जावं, वाहावं. नदीचा जर आपण विचार केला तर कितीतरी डोंगर आडवे येतात, कितीतरी झाडं झुडप, दऱ्या खोऱ्या, मोठमोठे दगड सगळे पार करून, सगळ्यांपासून बरोबर रस्ता काढून जोपर्यंत सागराला मिळत नाही ना, तोपर्यंत तिचा प्रवास सुरू असतो, तोपर्यंत तिचा प्रवास सुरू असतो, बरं का. 700-750 वर्षापूर्वी माऊलींनी ही ज्ञानेश्वरी आम्हाला दिली. 300 शतकोत्तर अमृत महोत्सव बीज आपण आताच जगद्गुरु तुकोबांची साजरी केली. म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलेली 400 वर्ष झाली, गाथा दिलेली आम्हाला. पण ही गाथा आम्हा तरुणांपर्यंत तुमच्यासारख्या माणसांनी आणली ना, तुम्ही सांभाळली म्हणून आम्हाला मिळाली की ना. वरिष्ठ माणसांनी, वयस्कर माणसांनी, जे देवाचे भाविक भक्त आहेत, बाबांसारखे, भरपूर बरणुके बाबांसारखी, तुमच्यासारखी माऊली तुम्ही सांभाळली म्हणून आमच्या तरुणांपर्यंत आली ना. तुम्हीच आमच्या हातामध्ये दिली, तुम्हीच आमच्या मांडीवर दिली, तुमच्याकडे पाहूनच तर आम्ही हातामध्ये घेतली, ती आम्हाला मिळाली. ते विचार, ती कर्म, ती प्रेरणा. आता आमचं काम काय माहितीये का, जे तुम्ही आमच्यापर्यंत चांगले विचार आणलेत ना, ते जगाला सांगणं, जगापर्यंत मांडणं, किंवा जगापर्यंत आमच्या नंतरच्या पिढीला त्या पद्धतीने वाटचाल करायला लागतो, ते विचार देणं. मग हे कार्य जर आपण करत असू ना, तर थांबायचं नाही. किती विरोध होऊ द्या, काही होऊ द्या, किती किती जरी त्रास झाला ना, तरी थांबायचं नाही. एकदा असेच एक साधू पुरुष शिष्यांना घेऊन आणि गावोगावी, त्या साधू म्हटल्यानंतर एक जागी कधीच नाही, एक जागी असतो त्याला साधू म्हणावं पण नाही, बरं का. नदी वाहताना चांगली दिसते का थांबलेली चांगली दिसते? नदी वाहणारी चांगली दिसते ना. थांबली असेल तर तिला कोण बघायला जात आहे? साठ्याचं पाणी तर थांबलेलं पाणी येते. वाहताना नदी सुंदर दिसते. बहती नदी और चलता साधू असं म्हणतात, चांगला दिसतोय, चालणारा साधू चांगला दिसतोय. आणि आपल्या शिष्यांबरोबर ज्या वेळेला ते निघाले, त्यावेळेला त्यांचं कसं असायचं, एखाद्या गावामध्ये जायचं, असंच एखादं मंदिर बघायचं, त्या मंदिरामध्ये थांबायचं, तेवढ्या आळीची, तेवढ्या जागेची गोळा करायची माणसं, किंवा ज्यांना समजेल ती यायची, त्यांना मार्गदर्शन करायचं, समाज प्रबोधनाचं काम करायचं, समाज सुधरेल कसा याचा विचार करायचा, बरं का. घर स्वच्छ करता करता रोड पण स्वच्छ करता आला पाहिजे, अंगणा पण स्वच्छ ठेवता आला पाहिजे. नाही तर घरातला कचरा काढताना अंगणात नेऊन टाकायचा, अंगणातला कचरा काढताना रोडवर नेऊन टाकायचा. हे नाही सांगितलं बरं का संतांनी. संतांनी रोड स्वच्छ करता करता मन पण साफ केली, आणि मन साफ करता करता घर कशी साफ राहतील याचा विचार केला. आणि हाच विचार आपल्याला करायचा आहे, त्याला परमार्थ म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात. आणि मग त्या साधू पुरुषांचं काम त्या पद्धतीने चालू, प्रत्येक गावाला जायचे. जाता जाता नेमका अशा गावामध्ये गेले का ज्या गावामध्ये माऊली हरिपाठ माहित नाही, काकडा माहित नाही, मंदिराचं नावच नाही. बाकी सांगा ना तुम्ही, त्या गावात त्याला हल्दी म्हणजे जोरात एकदम. बाकीच्या बैलगाडा शर्यत काय आणि काय 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 बरंच काय 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 माऊली, बरं का. पण ह्या गोष्टी नाही. खांडाखांडीची दुकानं पण भरपूर, बरंच काय काय असो. आता महाराजांना वाटलं ह्या गावात 4 दिवस पण गेलं तरी चालतील, समजतंय का.
कारण गरज आहे. पण नाही थांबू दिला ना त्या गाववाल्यांनी. अहो आतमध्ये प्रवेश पण दिला नाही. काय म्हणाले ते, गरजच नाही, आवश्यकताच नाही. तुम्ही काय बोलताय ना ती भाषाच आम्हाला कळत नाही. हरिपाठ काय, काकडा काय, देव काय, भक्ती काय, धर्म काय, देव काय, काही कळत नाही आम्हाला. खूप आग्रह केला, अरे दादा 2 दिवस तर राहू द्या, आम्हाला कमीत कमी विचार तर ऐकून घ्या काय ते. नाहीच. शेवटी बाहेरच्या बाहेर निघाले, त्या गावाच्या काही अंतरावर गेले आणि त्या ग्रामस्थांकडे पाहून ते साधू काय म्हणतात माहितीये, तुमच्या गावात तुमची भरभराट हो, तुमच्या गावातच तुमचा पुरावा हो, तुमच्या गावातच तुमची भरभराट हो. आपल्या भाषेत पुरावा हो. दुसऱ्या गावात गेले. ते गाव म्हणजे आपल्या मामनोली कुंद्यासारखं गाव. परमार्थिक माणसं, एक एक वेगवेगळ्या प्रकारची आध्यात्मिक क्षेत्रातील कलावंत माणसं, ज्यांचं ठाणे जिल्ह्यामध्ये नाव आहे, नवे नवे 4-5 जिल्ह्यांमध्ये नाव ज्यांचं आहे. कोलम सारखं गाव आमच्या महाराजांचं नाही बरं का. आणि अशा माणसांची नावं घेतल्यानंतर गावाचं नाव पुढे येतोय ना, याच्यात स्वाभिमान आहे. आलं का लक्षात? माणसाला कसला स्वाभिमान असावा बघा. माऊली एखादा महिना झाला असेल, एका ठिकाणी प्रवचन होतं आणि प्रवचन झालं. जवळजवळ 20-25 माणसं अशी आली बसली. त्यांच्यातच मीही बसलेलो. आमच्या बाता गोष्टी चालू झाल्या. महाराज कुठले? उशीतचे. अरे बापरे, 3-3, 4-4 सप्ते होतात उशीत मध्ये, असं तसं हे ते नाही. खूप आध्यात्मिक माणसं, खूप चांगल्या प्रकारची माणसं. बरं वाटलं जरा ऐकायला, कारण आम्हाला दुसरं काय लागतंय. अशा काही गोष्टी असल्या आध्यात्मिक क्षेत्रात का बऱ्या वाटतात ऐकायला. आनंद वाटला मला पण असं वाटतं की अजून 10 मिनिटं तरी इथे बसावा, उठावा नाही बरं का. पण आमची ही आध्यात्मिक चर्चा सुरू असताना 3-3, 4-4 सप्ते मोठमोठे महाराज येऊन गेले. आता मोठमोठे महाराज म्हणजे तुम्हाला माहित असतील, आपण कोणाला बोलतो मोठमोठे महाराज ते, बरं का. कोणाला बोलतो आपण मोठमोठे महाराज. असे मोठमोठे महाराज येऊन गेलेत, असे मोठमोठे सप्ते. आता मोठमोठे महाराज आले म्हणजे मोठमोठे सप्ते. बरं, म्हणजे आमची विचार करण्याची पद्धत, थिंकिंग आमची काय आहे. आणि मग झालं आमचं असं चालू असतानाच पटकन एक जण तिथे आला. महाराज उशीच ना तुम्ही? म्हटलं हो. काय 7 होते तुमच्या गावातली, 1 नंबर ना. 7 समजते का? हो म्हणे, एवढी गर्दी ना, काय ट्रॉफिक जाम ना, त्या गाड्या नुसत्या रस्त्याला ना, गावात गाड्या लावायला जागा नाही. मी आपली बॅग घेतली आणि हळू सुटलो. चला म्हटलो, आता निघायला हरकत नाही. समजतंय ना? तुमच्या गावामध्ये कितीही जरी श्रीमंत माणसं असली ना दादा, तरी तुमचं गाव तेव्हा शोभून दिसते ज्या वेळेला आध्यात्मिक विचारांच्या माणसांची झालर तुमच्या गावाला असते, तेव्हा ते गाव शोभून दिसते बरं का. आणि अशा प्रकारे एका गावात गेले, आपल्या कुंदे मामनोली सारखं गाव, अगदी मस्त की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं. महाराज आले, महाराजांचं आदिरातिथ्य झालं. 4-4, 5-5 जण सांगायला आले, महाराज संध्याकाळची भोजनाची व्यवस्था आम्ही करणार तुमची बरं का. अगदी आनंदी वातावरण. हरिपाठ काय आणि काकडा काय आणि कीर्तन काय ना, मस्त आनंद वाटला सगळा. त्या साधूच्या बरोबर असलेले जे साधक होते, महाराज 4-5 दिवस थांबायचं का पण इथं. महाराज बोलतात, दादा इथं तुम्हाला बासुंदी पुरी अमुक अमुक खायला मिळले म्हणून तुम्ही रमले. हे धंदे आपले नाहीत दादा, आपल्याला पुढे जायचे. अजून पोटगाव आहे, किशोर आहे, वांजला आहे, काय पुढे जायचंय अजून आपल्याला. आणि निघाल्यानंतर त्या गावाच्या बाहेर गेले, ग्रामस्थांकडे बघितलं आणि काय म्हणाले माहितीये, तुमचा गाव ओसं पडो. अरे बापरे, ऐकणारे जे होते साधक, त्यांच्या तर अंगाचा काटाच उभा राहिला. महाराज असं काय करतायत? जिथे काहीच मिळालं नाही, ज्यांनी गावात येऊ पण दिलं नाही, तिथे म्हणतात तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि जिथे सगळं काही मिळालं, एक एक कलावंत, मृदुंगमणी काय आणि गायनाचार्य काय, हरिपाठ, लहान लहान मुलांचा तोंडपाठ, काकडा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्ये काही हे करावंच लागलं नाही. जबरदस्त एकदम. एवढं सगळं उत्तम असताना गावात 2-2, 3-3 कीर्तनकार, 2-2, 3-3 प्रवचनकार, एवढं सगळं वातावरण चांगलं असताना सुद्धा त्यांना असा म्हणाले महाराज, काय तुमचा गाव असं पडो. आता त्या साधकांना काही जमलंच नाही, करमलंच नाही. थोड्या अंतरावर गेल्यानंतर हात जोडले, म्हटले महाराज जरा सांगा ना हे कसं काय, जरा कोडा आम्हाला उडवून दाखवा ना. तेव्हा महाराज बोलले, दादा जी वाईट विचाराची माणसं आहेत, जी व्यसनाधीन झालेली माणसं आहेत,
जी देवा देशाविषयी नास्तिक विचाराची माणसं आहेत, ती माणसं गावाच्या काय घराच्या बाहेर नाही पडतील तर बरं आहे. म्हणून म्हटलो तुमच्या गावातच तुमचा पुरावा हो. आणि ऐका ना, ज्यांच्याकडे कला आहे, ज्यांच्याकडे देवाचं देशाचं धर्माचं कार्य करण्याची विचार आहे, प्रेरणा आहे, मार्गदर्शन करण्याची ताकद आहे, शक्ती आहे, अशा माणसांनी गावात थांबू नये. मग त्यांचं गाव ओस पडो म्हणजे का, ते जिथे जातील ना तिथे धर्मकार्य सुरू करतील, जिथे जातील तिथे धर्मकार्य सुरू करतील. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांनी हेच कार्य केलं, माऊली ज्ञानोबांनी हेच कार्य केलं, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी हेच कार्य केलं. आपला विषय होता काय, कितीही विरोध झाला तरी थांबू नका. देवाने दिलेली जी काही कला आहे, जे काही गुण आहेत, ते गुण आपण काय केलं पाहिजे, जगद्गुरु तुकोबांचे विचार प्रसारित केले पाहिजेत, गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजेत. माऊली ज्ञानोबांचे विचार गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवले पाहिजेत, बरं का. आणि जर आपल्याला देवाचं कार्य करायचं आहे, देवाचं कार्य जर करायचं आहे, सुरुवात घरापासून करा, बरं का. आनंद वाटला मला ऐकून. पंचक्रोशीमध्ये कुठेही जरी कार्यक्रम असला तरी दोरडे महाराज घरादाराचे असतात. हा स्वाभिमान आहे आपल्याला ह्या गोष्टीचा. घरादाराचे असतात म्हणजे समजतंय ना, आम्ही फक्त काल्याच्या कीर्तनाला घरादाराचे असतो, ऐकायला नाही. आणि ज्याच्या त्याच्या तोंडात त्याच बाबा काय माहितीये का, देवाचा प्रसाद नाही कसा स्वराचा. 4-3.5 दिवसाचा कार्यक्रम जर असेल तर 3 दिवस आम्हाला बोलावे लागतात मंडळी. अर्धा मांडव भरतो, पण काळ्याच्या दिवशी शेवटी मांडव फुल होतो. असो हरकत नाही, फक्त विषय काय माहितीये का, आम्ही कशाला जास्त महत्व देतो, आम्ही कशामध्ये गुंतलोय, आम्ही कशाला जास्त महत्व देतो. आणि म्हणून मग ज्या वाईट परंपरा आहेत, ज्या वाईट रूढी आहेत, जे अज्ञान आहे, जी अंधश्रद्धा आहे, ती नष्ट करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय. आता ऐका, भगवंत काय म्हणतात, कृता त्रेता द्वापार ह्या तिन्ही युगामध्ये मी स्वतः येणार आहे. कारण त्या वेळेला दुष्ट प्रवृत्तीची माणसं बाहेर होती. रावण कुठे होता, प्रत्यक्ष बाहेर होता ना. आता रावण आत आहे आणि कुठं कुठे हे तो शोधावा लागेल आपल्याला. पहिले कंस बाहेर होता, त्याला बाहेर मारायचं होतं, आता कंस आत आहे. त्यामुळे आता शस्त्राची गरज नाही, आता शास्त्राची गरज आहे. समजताय ना, शस्त्राची गरज नाही, आता शास्त्राची गरज आहे, आता विचारांची गरज आहे, आता मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शन जर नसेल तर अवस्था अशी होते की अज्ञानामध्ये मनुष्य गुरफटला जातो, अंधश्रद्धेमध्ये मनुष्य गुरफटला जातो, आणि काय करतोय ते त्यालाच कळत नाही, त्याची वाटचाल कुठे असते ना ती त्यालाच कळत नाही. जगद्गुरु तुकोबांनी काय कार्य केलं, कोणी निंदा अथवा वंदा स्वहित आमचा धंदा. आणि माऊली म्हणतात आपल्याला जर हित साधायचं आहे ना, आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे, स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आपुली आपण करा सोडवना, संसार बंधना तोडावे. आणि म्हणून आम्हाला स्वतःला प्रयत्न करायचा आहे, आम्हाला मोकळं व्हायचं आहे, आम्हाला देवाचं कार्य करायचंय, आमच्यावर देवाची कृपा झाली पाहिजे, आम्हाला देवाचं दर्शन झालं पाहिजे, बरं का. देव कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, अखंड आणि अखंड आमच्याकडून देवाचं नामस्मरण घडलं पाहिजे. मग त्यासाठी अट्टहास अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. खरं तर परमार्थ हा मिरवायचा नसतो, परमार्थ हा मुरवायचा असतो, बरोबर आहे की नाही माऊली. लोणचं जर आपण तयार केलं तर त्याला चव कधी येते बरं, मुरल्यावर. नाही, बरणी बघितल्याबरोबर जर पोरांनी मागितलं तर आपण काय बोलतो, हे थांबा लगेच नाही, मुरू द्या. जेवढा मुरेल ना तेवढी चव येते त्याला. तसा परमार्थ मुरवायचा आहे, मिरवायचा नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबांनी मुरवायचा परमार्थ केला म्हणून मिरवणाऱ्यांना पटलं नाही. विरोध कोणी केला, जगद्गुरु तुकोबांना विरोध कोणी केला, मिरवणाऱ्यांनी केला. जगद्गुरु तुकोबांनी जो परमार्थ सांगितलाय तो मुरवायचा सांगितलाय, मिरवायचा नाही. आपण बाह्यांगाला महत्व दिलं पाहिजे का अंतरंगाला महत्व दिलं पाहिजे. बरं एक विचार करू आपण, बाह्य रंगाने जर आम्ही साधूचा वेश केला तर आम्ही साधू झालो का, होऊ शकतो. आणि बाह्य रंगाने जर आम्ही साधूचा वेश करून जर आमच्या विचारामध्ये बदल झाला असता तर सांगा, सीतामाईकडे जाताना रावणाने कुठला वेश केला होता, साधूचा. परिवर्तन झालं विचारात,
विचारात परिवर्तन नाही झालं म्हणून आम्हाला बाहेरून नाही, आम्हाला आतून साधू व्हायचं आहे. आणि आतून जर साधू व्हायचं असेल ना, तर भगवंत म्हणतात या कलियुगामध्ये तेच कार्य करण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी, अज्ञान नष्ट करण्यासाठी, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मी अनेक रूपाने साधूच्या आणि संतांच्या रूपात कार्य करणार आहे. साधूच्या आणि संतांच्या रूपात कार्य करणार आहे. मग आम्ही काय करावं? पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत विचार करावा. जगद्गुरु तुकोबांचा परमार्थ काय, कशा पद्धतीने केला, कशा पद्धतीने केला जगद्गुरु तुकोबांनी परमार्थ. बरं का, अज्ञान जे होतं ना माणसाकडे, ते नष्ट करण्याचं काम केलं. अंधश्रद्धा जी होती, आपला समाज जो आहे ना, तो समाज बांधलेला होता. त्याला स्वतंत्र करण्याचं काम जगद्गुरु तुकोबांनी केलं. बरं का, खरा देव दाखवायचं काम, देव कार्य कशाला म्हणतात, देव कशाला भुकेलेला आहे, ते कार्य, ते मार्गदर्शन करण्याचं काम जगद्गुरु तुकोबांनी केलं. नाही तर आमचं आयुष्य तुपाचा दिवा लावूनच गेला असता. काय खरं आहे कुठे लावला पाहिजे ना, सुगंधी अगरबत्ती देवाला लावली पाहिजे, दाखवली पाहिजे, तुपाचा दिवा देवाच्या पुढे लावला पाहिजे. पण तेवढं करणं म्हणजे परमार्थ नाही. ते देवासाठी नाही, ते आपल्या समाधानासाठी, ते आपल्या समाधानासाठी. नारळ देवाला दिला पाहिजे, पण नारळ देताना अभिमान नको. नाही तर आपण बोलतो फक्त देवाची करणीला नारळात पाणी, एवढ्या वरती पाणी नेण्याचं काम त्यांनी केलंय, एवढ्या वरती ते फळं आणण्याचं काम त्यांनी केलंय, त्याचं त्यालाच अर्पण करायचं आहे. याला कृतज्ञता म्हणतात. त्याचं त्यालाच अर्पण करायचंय. देवाने दिलं, देवालाच अर्पण करायचं आहे. बरं का, आणि म्हणून देवाचं कार्य जर आम्हाला करायचंय तर सगळ्यात महत्वाचं आम्ही अहंकाराचा त्याग केला पाहिजे. तो अहंकार जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर आम्हाला देवाची ओळखही होणार नाही. बरं का, देवाचं कार्य आमच्याकडून घडणार नाही. नम्रता पाहिजे. जेवढी नम्रता असेल ना, नम्र झाले भूता त्याने कुंडिले अनंता. नम्रता हा परमार्थाचा पहिला अलंकार आहे. बरं का, आम्ही किती परमार्थिक आहोत ना, हे नम्रतेने कळते. आमच्याकडे असलेली नम्रता सांगते आम्ही किती परमार्थिक आहोत, आमच्याकडे काय विचार आहेत. आम्ही ग्रंथांचा अभ्यास करावा, वाङ्मयाचा अभ्यास करावा, पुराण वाचावीत, शास्त्र वाचावं. पण भगवंताने बुद्धी दिली ना, त्या बुद्धीचा पण वापर आम्ही करायला पाहिजे. आम्हाला बुद्धी दिली ना भगवंताने, त्या बुद्धीचा वापर पण आम्ही करायला पाहिजे. नुसतं जसं आहे तसं वाचून तसंच पलस सुटलो ना, सार्थक होईल. पुराण जशी आहेत तसं वाचून जर पलस सुटलो तर काही मिळणार नाही, काही होणार नाही. शास्त्र जसं आहे तसं वाचून जर तसंच आम्ही करत राहिलो, काही मिळणार नाही. त्याच्यामध्ये अद्वैत काय आहे, बोध काय आहे, आत्मबोध काय आहे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि हेच कार्य तर जगद्गुरु तुकोबांनी, माऊली ज्ञानोबांनी केलं ना, ते स्पष्ट दाखवण्याचं, सांगण्याचं काम जगद्गुरु तुकोबांनी, माऊलींनी केलेलं आहे. बरं का, आणि म्हणून आम्हाला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालता आलं पाहिजे. अर्थात ज्या मार्गाने त्यांनी वाटचाल केली ना, त्या मार्गाने आम्हाला जाता आलं पाहिजे. बरं का, काय कमी होतं जगद्गुरु तुकोबांकडे? त्यावेळची लाखो रुपयाची संपत्ती, लाखो रुपयाची त्यावेळची महाजनकी होती, सावकारी होती, कित्येक दुकानं होती. जबाबदारी जगद्गुरु तुकोबांवर होतं, कारण मोठा बंधू तीर्थाटनासाठी बाहेर गेले. पण दुष्काळ ज्यावेळी पडला ना माऊली, त्यावेळी जगद्गुरु तुकोबांनी अख्खी संपत्ती वाटून दिली अशी लोकांना. का गरज आहे? आज लोक अन्न अन्न करतायत, समोर तरपडतायत, अन्न अन्न करतायत, समोर दिसतायत, वाटून दिली सगळे. ज्याला जे पाहिजे त्याने ते घेऊन जावं. ऐका, सावकारी होती, अनेक उधारीच्या वह्या होत्या, सगळ्या वया नेऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या जगद्गुरु तुकोबांनी, सोडलं सगळं. पण ज्या समाजात आपण कार्य करतोय, ज्या ठिकाणी आपण कार्य करतोय ना, त्याची ओळख जगद्गुरु तुकोबांना नंतर झाली. लाखो रुपयाची संपत्ती सुरुवातीला वाटली ना त्यांनी, पण दुसऱ्या दुष्काळाच्या वेळेला घरात अन्न राहिलं नाही, बाई अन्न अन्न करता निघून गेली. आता मला सांगा, हजारो माणसांना जगद्गुरु तुकोबांनी पहिल्या दुष्काळाच्या वेळेला मदत केलेली, त्या हजारोंपैकी आता एकाकडे पण काही नसेल का? थोडस न्यावं आणि तुकोबांना द्यावं. पहिल्या वेळेला आपल्याला मदत केली, नियत लागते त्याला, नियत. सहकार्य करणारी माणसं कमी आणि त्रास देणारी माणसं
शेजारापासून तर पार लांबपर्यंत होती. माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो विचाराने. जर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपड आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता वागता यावं, समाजाने स्वीकारावं, मानपत्र मिळावं म्हणून जर आमच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता दोन्ही उभयतांना देहांत प्रायश्चित्ताची जर शिक्षा भोगावी लागत असेल, तर कुठल्या विचाराचे, कुठल्या स्तराची माणसं होती, फक्त याचा विचार केलेलाच बरा. याचा विचार केलेला बरा. थांबले नाहीत बरं का. जेव्हा जेव्हा त्रास झाला, जेव्हा जेव्हा विरोध झाला ना, तेवढ्या सामर्थ्याने पुढे वाटचाल केली. एकदाच माऊलीला वाटलं आणि ताटी लावून माऊली बसले. पण 9 वर्षाच्या मुक्ताईने उपदेश केला, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि त्यावेळेला माऊलींनी ताटी उघडली म्हणून आज आम्हाला ज्ञानेश्वरी मिळाली. त्यावेळेला माऊलींनी ताटी उघडली म्हणून हरिपाठ मिळाला आम्हाला. आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड, आमच्या आयुष्याचा माहिती पुस्तिका. एक एक अभंगाचा अभ्यास करावा आणि पुढे पुढे वाटचाल करावी. आम्ही निवांत बसा, एक अभंग 15 वेळा वाचा, एक एक शब्द 10 वेळा वाचा. एकच अभंग, प्रत्येक शब्द ना शब्दाचा बोध जर झाला तर एक अभंग आमचं आयुष्य घडवू शकतो. एकच अभंग हरिपाठाचा, एक अभंग आमचं आयुष्य बदलू शकतो, आमचं जीवन बदलू शकतो. बोध झाला पाहिजे अंतःकरणामध्ये, एक एक शब्दाचा बोध झाला पाहिजे, एक एक शब्दाचा विचार आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये केला पाहिजे. आणि म्हणून हे आपल्या आयुष्य बर्बाद करणारे जे विचार आहेत, आपलं जीवन बर्बाद करणारे जे विचार आहेत, ते विचार संपवण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आणि ते मार्गदर्शन करण्यासाठी भगवंताला ह्या कलियुगामध्ये यावं लागतंय. ऐका, भगवंत म्हणतात त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये, कृतायुगामध्ये ध्यान धारणेला महत्व होतं. बरं का, ध्यान धारणेला महत्व होतं सत्ययुगामध्ये, कृतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये होम, हवन, यज्ञ, याग हे चालायचे त्रेतामध्ये. आणि द्वापारामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. कलीमध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नामस्मरणच आम्हाला तारणार आहे, देवाचं नामस्मरणच आम्हाला तारणार आहे. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं आणि सगळ्यात साधं साधन जर असेल, प्रत्येकाकडून सहज घडणार, काही लागत नाही. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कसं करावं? ठाईच बैसोनी करा एक चित्तावडी, अनंत आळवावा. किती करावं? रिकामा अर्ध घडी राहू नको. कधी करावं? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती.